पुढची महत्त्वाची बातमी पाहतोय। शिवसेना ठाकरे गटाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जमो अभ्यंकरांवरती शिक्षक भारतीच्या कपिल पाटलांनी काही गंभीर आरोप केलेत। आदर्श इमारतीमध्ये आपला फ्लॅट आहे असं खुद्द अभ्यंकरांनी कबूल केलंय। अभ्यंकरांनी ठाकरेंना फसवलेलं दिसतंय। आदर्श घोटाळ्याची माहिती त्यांनी दडवलेली असावी असं पाटील यांनी म्हटलंय। तर पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप केले जाऊ नयेत असं म्हणत अभ्यंकरांनी हे आरोप फेटाळून लावलेत। तर शिवसेना ठाकरे गटाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जमो अभ्यंकरांवरती शिक्षक भारतीच्या कपिल पाटलांनी काही गंभीर आरोप केलेत। आदर्श इमारतीमध्ये आपला फ्लॅट आहे असं खुद्द अभ्यंकरांनी कबूल केलं आणि त्यामुळे अभ्यंकरांनी ठाकरेंना फसवलेलं दिसतंय अशी टीका करण्यात आली। परंतु पुराव्याशिवाय आरोप करणं चुकीचं असल्याचं म्हणत अभ्यंकरांनी आरोप फेटाळून लावलेत। जमो अभ्यंकर यांनी स्वतः कबूल केलेला आहे की आदर्श सोसायटीत त्यांचा फ्लॅट आहे। त्यांनी जी मला नोटीस पाठवली आहे त्यात ती म्हटलं की त्यांचा फ्लॅट आहे आणि उमेदवारीचा जो त्यांनी जे ॲफिडेव्हिट द्यावं लागतं प्रतिज्ञापत्र, त्या प्रतिज्ञापत्रात लिहिलं की त्यांचा 1080 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे आणि त्याची बाजार भावाची किंमत कोट्यावधी रुपयांची आहे। ही आदर्श सोसायटी ज्या शहीदांसाठी बनवली, ज्या जवानांसाठी बनवली, तिथले फ्लॅट हडप करणारे जे बाबू लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे। आणि मला वाटतं की जमो अभ्यंकरांनी त्यांना फसवलेलं दिसतंय। मला खात्री आहे की उद्धवजी या स्वभावाचे नाहीत, त्यांना चूक झाली कळलं असेल आणि नक्कीच ते दुरुस्त करतील। कुठल्याही प्रकारचा पुरावा न देता केलेले हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत। एक तर असं आहे की यस, मी आदर्श हाऊसिंग सोसायटीचा सदस्य आहे, परंतु माझं सदस्यत्व हे सगळ्या प्रकारच्या इन्क्वायरीमध्ये, सगळ्या प्रकारच्या चौकशीमध्ये, कमिशन ऑन इन्क्वायरी, त्यामध्ये जस्टिस जे पाटील यांनी दिलेला जो रिपोर्ट आहे त्यामध्ये स्पष्ट केलं गेलेलं आहे की माझी त्या ठिकाणचं सदस्यत्व हे अत्यंत कायदेशीर आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून आलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।